गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज की नाही आपला ब्लॉग दुपारपासून चालू होतोय. तर मी सकाळचं मॉर्निंग रुटीन काही शेअर केलं नाही, कारण आज रातचा टिफिनही नव्हता. त्याचं दुपारून अशी एक्झाम होती, त्यामुळे मग म्हटलं चला दुपारून सगळी कामं वगैरे आवरली आणि ही जी बॅग आहे ना ती पूर्ण मला रेडी करून घ्यायची होती आज काही केल्या. कारण 2 ते 3 दिवसांपासून मी तिला थोडी थोडी करून शिवत होते, अजिबात वेळ मिळत नव्हता. तर म्हटलं चला फायनली आपली बॅग रेडी झालेली आहे. आणि हे बघा असं मॅचिंग तिला त्या ठिकाणी कापडसुद्धा लावून घेतलेलं आहे मी. चेनचा जो शेवटचा पोर्शन आहे ना तिकडे. तर मस्त असं भरपूर स्टोरेज आहे त्यामध्ये. आणि मी थोडेसे कापड पण घालून बघितले, म्हटलं कशी दिसते बघूया. आणि हे बघा तुम्हाला टांगून दाखवते, अशी लावून दाखवते, म्हणजे तर बघा किती छान वाटते. जीन्स घाला, साडी घाला किंवा मग ड्रेस घाला, कुठलाही तरी मॅच होणार आहे. आणि अशी बॅग आपली वापरात आली नसती, पण ही बॅग आपण नक्कीच वापरू. तर इतकी सुंदर अशी फिनिशिंगमध्ये बॅग रेडी झालेली आहे. म्हटलं चला आता संध्याकाळी की नाही मला हे वॉर्डरोब खूप दिवसांपासून आवरायचं होतं. 2-3 दिवस झाले आवरू तर आता वॉर्डरोबची हालत तुम्ही बघू शकताय, कुठल्या कुठे सगळे कपडे झालेले आहेत. आणि डेली यूजचे सुद्धा आणि चांगले जे वापरायचे माझे ड्रेस वगैरे आहेत, जीन्स, ते सगळं एकत्र झालेलं आहे. आणि म्हटलं चला हे ऑर्गनायझर मी आणले होते खरं, पण असे एवढे काही मजबूत नाही येते, तर मला पुन्हा मागवायचे आहेत. आणि बघा ही जी शॉल होती ना त्यापासून मी असं हे शिवून घेतलेलं आहे. तुम्हाला घालून दाखवते कसं दिसतं ते. आणि थंडीच्या दिवसांमध्ये किंवा मग आता पावसाळ्यात पण थोडी म्हणजे गारठा असतोच, तर गाडीवर वगैरे आपण असं घालून जाऊ शकतो. अजिबात काही पडण्याची, सारखं शॉलसारखं ओढण्याची अजिबात गरज नसते अंगावर. आणि मस्त आपले दोघं हात असे फ्री असतात आणि छान असं आपण गाडी वगैरे पण चालवू शकतो किंवा मग असंही ड्रेसवर कशावर आपण घालू शकतो. शॉल कसं आपल्याला ओढायला लागते सारखी, त्यामुळे हे असं मी शिवून घेतलं होतं. आता बरेच दिवस झाले शिवलं आहे मी ते, म्हटलं चला वापरता येईल आणि कधीतरी वापरत पण असते मी. तर चला आता बाकीची कामं पडलेत म्हटलं तर भरपूर झालं. तर इकडे ना आता मी ह्या सगळ्या पर्स माझ्या बघा आता काढून दाखवते. प्रत्येक पर्स ना कुठे कुठे ठेवली गेली माझ्याकडून. आणि म्हटलं चला आता ऐन वेळेला मिळतही नाही आणि छोट्या पर्ससुद्धा इकडे-तिकडे ठेवल्या गेल्या आहेत. तर सगळंच आज माझं हे छोटं जे कपाट आहे ना ते मी काढणार आहे फक्त, कारण आजूबाजूला जे कपाट दिसत आहेत ना, तर वरच्या पोर्शनमध्ये मी ठेवले आहे सगळे उशा ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राच्या. आणि खालच्या बाजूला सगळे ब्लँकेट वगैरे, म्हणजे ह्या वॉर्डरोबच्या खालीसुद्धा मोठेच कप्पे आहेत 2, त्या ठिकाणी सगळे हे ठेवलेले आहेत मी ब्लँकेट वगैरे. आणि तेच आता सगळं काढून घेते म्हटलं. आणि हे हँगरवरचे सुद्धा बरेचसे ड्रेस काढले गेलेले होते. आणि हे बघा असे हे जे छोट्या साईजचे रुमाल असतात ना, तर असे गळ्यात वगैरे आपण टाकू शकतो. आणि खूप मागे ट्रेंड आला होता आणि त्यावेळेस मी सुद्धा घेतला होता आणि एकच घेतला होता मी, खूप जास्त काही घेतले नव्हते. बरेच असे मॅचिंग आपण घेऊ शकत होतो. म्हटलं चला आता ते टाकून घेऊया. आणि जीन्सवर वगैरे जर आपल्याला कम्फर्टेबल नसो आपण, टी शर्ट वगैरे किंवा काही असेल असं टॉप वगैरे, तर मग त्यावेळेस आपण असं अंगावर घेऊ शकतो. त्यासाठीच मी पण घेतला होता. बऱ्याच वेळा मी ड्रेसवर पण घ्यायची, ड्रेसवर पण छान वाटायचा. आणि हा बघा हा ना मी लग्नाच्या आधी तयार केलेला रुमाल आहे बरं का. आईकडे होता, पण आईने मला तो देऊन टाकला होता नंतर, की तुला हवा असेल तर घेऊन जा. तर त्याचा शेप पण जरा वेगळा होता नाही का. तर आता मी जो विणते ना त्या टाईपमध्येच आहे, पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं आणि शेप थोडासा वेगळा होता. तर बरेच वर्ष झाले आहे तो आता. आणि ह्या साड्या बघा इकडे आता अस्ताव्यस्त सगळे इकडे तिकडे ठेवलेले आहे. हे ऑर्गनायझरसुद्धा मी ऑनलाईन मागवले होते, पण यांचं आता काय झालं ना, की 1-2 जे आहेत ना त्यांच्या चेन थोड्या खराब झालेल्या आहेत. म्हणजे 2-2 चेन होत्या त्याला, पण अशा खराब झाल्या आहेत त्या, जास्त एखाद्या वेळेस जास्त साड्या ठेवल्यामुळे झाल्या असतील. पण काही त्यांना पण एवढी काही क्वालिटी नव्हती. तर म्हटलं चला आता बघा इकडे पण एक पर्स ठेवली आहे, अजूनही इकडे एक पर्स ठेवलेली आहे. तर असं काही चाललेलं होतं माझं. तर म्हटलं इकडे तिकडे पर्स पण खूप अस्ताव्यस्त झाले, म्हणजे माझं कपाटच अस्ताव्यस्त झालेलं होतं. म्हटलं चला आज ना मस्त असं ऑर्गनाईज करून ठेवूया म्हटलं. तर हे बघा ह्या 2 पर्स आहेत ह्या शेपच्या. त्यानंतर ही मी सावंतवाडीला गेले होते ना त्या ठिकाणाहून घेतली होती आणि खूप छान म्हणजे हँडमेड आहे ती. त्यानंतर ही एक घेतलेली आहे, तर ही बऱ्याच ड्रेसवर मॅच होते मरून कलरची. त्यानंतर ही एक अशी पार्टीवेअर आहे थोडीशी. त्यानंतर अजून एक आहे, पण मी दाखवेल तुम्हाला, त्या ते ड्रॉवरमध्ये असेल ती. तर वरचं सामान आता काढून घेते म्हटलं, तर वरती काय हात पोचत नाही माझा. आणि मला ना हा वॉर्डरोब असा अजिबात करायचा नव्हता. मला खूप सारे कप्पे पाहिजे होते, पण काय ना की आमचे आर्किटेक्चर सर बऱ्याच वेळा काही गोष्टी ऐकायचे नाही माझ्या. आणि ती म्हणायची नाही नाही असं छान दिसेल, म्हणून मग त्यांनी मध्ये एक ते रॉड लावला आणि छान असं साड्या वगैरे टांगून ठेवायला. पण माझी तशी सवयच नाही, मला त्या साडी ऑर्गनायझर असते ना त्यामध्येच ठेवायला मला आवडतं. आणि असं टांगून ठेवायला अजिबात आवडत नाही, कारण साड्या काही जास्त घालणं होत नाही.
आणि त्यामुळे मी त्याचं सांगत होती, पण काही ऐकलंच नव्हतं सरांनी. मग असं केलं होतं, पण आता ठीक आहे. त्यानंतर ही बघा, ही नवरात्रीत घेऊन जाते मी ही पर्स. आणि त्याच्या आधी जी दाखवली ना, ती पण अशी साईड पर्स होती, ती पण घेतली होती मी. बरेच दिवस ती वापरली. त्यानंतर आता एक छोटीच आहे माझी, तीच वापरते मी. तर अजूनही ही एक पर्स ही मी अजिंठ्याला घेतली होती आणि ती पण आहे माझ्याकडे. खूप वेळा मी तिला वापरली, खूप यूज झाला तिचा आणि आता कंटाळली मी, पण ती मला आवडते म्हणून मी ठेवली तिला. आणि आता बाकीचं, आता खालचा जो पोर्शन आहे तो पण काढून घेते. ब्लाऊज सगळे एका साईडला मी काढून ठेवले होते आणि तेच तिकडे ठेवले. तर म्हटलं आता सगळं व्यवस्थित ठेवून देऊया म्हटलं आणि कपाट चांगलं स्वच्छ पुसून घेऊया आधी. तर तेच माझं चाललं होतं. आता काही काही कामाच्या वस्तू पण इकडे ठेवलेल्या होत्या आणि त्या पण मला बाजूला काढून घ्यायच्या होत्या. तर आता इकडे ड्रॉवरमध्ये पण सगळं जी माझी ज्वेलरी वगैरे असते थोडीफार ती ठेवत असते मी. आणि ही पर्स बघा, ही सांगत होती, ही पण पार्टीवेअर पर्स आहे आणि तिला की नाही मस्त असं हातात पण आपण घेऊ शकतो आणि टांगून पण घेऊ शकतो. तिला अशी चेन पण आहे, पण ती मी मध्ये टाकून देत असते ज्यावेळी मला वाटतं की आपण टांगून घ्यायला पाहिजे, म्हणजे पार्टीवेअर ड्रेस वगैरे घातला तर त्यावेळेस. आणि जर का साडी वगैरे असेल तर मी हातातच घेते मग हँड पर्ससारखी. आणि खूप छान आहे ती पण, ती आहोंनीच घेऊन दिली मला. आणि सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी याच्यावरती मॅच होते, कारण तिचा कलरच तसा घेतलेला आहे मी, की भरपूर साड्या ड्रेसवरती मॅच व्हायला पाहिजे असं म्हणून. तर भरपूर तिला पाकिट वगैरे भरपूर आहेत तिला, त्यामध्ये भरपूर स्टोरेज बसतं. आणि या ठिकाणी ना मी तुम्हाला दाखवते की त्या पर्सची किंमतसुद्धा निघालेली नाही आहे, तर तीसुद्धा मी तशीच ठेवलेली आहे. तर इकडे आता माझं चाललं होतं, म्हटलं चला ड्रॉवर नको काढायला, बाकीच्या वस्तू काढते. तर इकडे आता ना सगळ्या माझ्या ज्या पार्टीवेअर साड्या आहेत त्या एका पाऊचमध्ये ठेवायच्या आहेत मला. आणि बाकीच्या ज्या डेली यूजच्या आहेत त्या एका पाऊचमध्ये ठेवायच्या, असं मला करायचं आहे. तर आता हे आसन की नाही गणपती बाप्पांसाठी आहे, ते पण आता बरं झालं मला मिळालं. म्हणजे आता बाप्पा बसतील ना त्यावेळेस कामात येईल ते आपल्याला. आणि आता व्यवस्थित ठेवून देते मी. दोघं कापडं ते स्पेशल बाप्पाचेच आहेत माझ्या. आणि सगळं सामान मी एकत्र ठेवलं एका बॉक्समध्ये. पण सगळ्यात शेवटी आवरून झाल्यावर हे 2 कापडं वर राहून गेले होते आणि ते मी इकडे ठेवले मग माझ्या वॉर्डरोबमध्ये. म्हटलं सापडतील लगेच. आता या ठिकाणी ना ह्या साड्या माझ्या मिक्स झाल्या, म्हणजे पार्टीवेअर आणि काठापदराच्या अशा या दोघं एकत्र ठेवले गेले. आणि हे ब्लाऊज मी खूप दिवसांपासून शोधत होते आणि ह्या पाऊचमध्ये होतं ते. जवळजवळ सगळे पाऊच माझे ना सेमच आहेत, म्हणून मला सगळेच चेन उघडून बघायला लागतात. इतका म्हणजे धांदरटपणा होतो ना माझा, की काय कुठे ठेवलं आहे माझंच मला मिळत नाही. ठेवलेलं व्यवस्थित असतं पण मला ऐन वेळेला मिळत नाही, सगळे पाऊच मला उघडून बघावे लागतात. तर आता ना व्यवस्थित ठेवून देणार आहे मी. आणि म्हटलं चला याच्यात अजून काही साड्या ठेवू. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज ना प्रेस करताना माझ्याकडूनच थोडासा लागला होता आणि ते इतका छान सुंदर ब्लाऊज होता ना. पण मी त्याच्यावर असा हा वेल्वेटचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि खूप छान आहे. त्याच्या स्लीव्ज पण अशा पपसारख्या आहेत आणि खूप सुंदर दिसतं ते. मॅच पण झालेला आहे, कारण ऑलरेडी त्या साडीवरचा ब्लाऊज ना रेड कलरचाच होता, त्यामुळे मग मी तसाच घेतला. रेड कलरचा परफेक्ट असाच जातो त्याच्यावर. आणि आता गणपतीत ना छान अशा साड्या वगैरे घालता येतील म्हटलं. आणि वेळच्या वेळी मला मिळायला पण पाहिजे, कारण सकाळी इतकी घाई गडबड होऊन जाते ना गणपती बाप्पा बसले की त्यावेळेस. तर म्हणून म्हटलं चला सगळ्या साड्या व्यवस्थित आता ठेवून देऊया, म्हणजे मग आपल्याला वेळच्या वेळी मिळतील. तर ही पण आता पार्टीवेअर साडी आहे, ती पण याच्यातच ठेवली मी. आणि खरं सांगू का, हे सगळे पाऊच सेम असल्यामुळे ना माझा फार गोंधळ होतो. जरी मला त्या याच्यातनं दिसत असले तरीसुद्धा मी सगळे पाऊच उघडून बघत असते. आता बघितलं ना इकडे ठेवून बघते आहे, पण मी पुन्हा सगळं व्यवस्थित आवरून मगच ठेवणार आहे. पण म्हटलं एक आता रिकामं करावं. आता यातल्या बऱ्याचशा साड्या मी काढून घेतल्या होत्या आणि पुन्हा ठेवल्याच गेल्या आणि मग असं होत आलं आहे. आणि ते पाऊच माझं रिकामंच आहे. आता फक्त याच्यात 2च साड्या आणि भरपूर स्टोरेजला जागा आहे त्याच्यामध्ये. म्हटलं चला आता इकडच्या 1-2 साड्या काढाव्या, कारण हे कपाटसुद्धा माझंच आहे. खरं सांगू का, हे कपाट ना भरपूरसा गोष्टी माझ्याच आहेत त्याच्यामध्ये. आणि आहोंचं फक्त एक छोटंसं वॉर्डरोब आहे. ह्या समोरचा जो वॉर्डरोब आहे ना त्याच्या बाजूचा जो आहोंचा वॉर्डरोब आहे तेवढाच आहे फक्त. आणि ते म्हणतात की पूर्ण कपाट तू सांभाळलेलं आहे, फक्त एक वॉर्डरोब मला दिलेला आहे. तर म्हटलं माणसांचे कपडे तरी काय असतात, आपल्याला जास्त लागतात की नाही बायकांना, त्यामुळे मग त्यांना एकच दिलेला आहे. तर माझा एवढा पसारा काढून झालेला होता. आणि आहोंनी चक्क घरी 2 वायरमन पाठवले होते. त्यांना की नाही आम्ही जी LED स्ट्रीप बसवली ना त्यांची मापं वगैरे घ्यायची होती. त्यांचा काहीतरी हिशोब राहिलेला होता वाटतं. आणि म्हणजे ते ओळखीचेच आहेत, आहोंचे मित्रच आहेत, त्यामुळे मग ते म्हटले की बघूया नंतर. आणि आत्ता त्यांना वेळ मिळाला. आहोंनी मला एक कॉल करून पण सांगितलं नाही की ते लोक येणार आहेत. ते गेल्यानंतर पुन्हा सगळं आवरलं, व्यवस्थित ठेवलं. आणि हे बघा वॉर्डरोब असं काही मी आता ऑर्गनाईज केलेलं आहे माझ्या पद्धतीने. म्हणजे ते कसं दिसेल त्यापेक्षा मला कसं व्यवस्थित हाताळता येईल या पद्धतीने ठेवते. वरती सगळ्या पार्टीवर साड्या, खाली काठापदराच्या, असं सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे मी. आणि वॉर्डरोबचं झाल्यानंतर इकडे की नाही रातचे शूज आले होते, ऑनलाईन मागवले होते त्याने. आणि बघूया आता कसे निघतात ते, कारण टेन्शन होतं ऑनलाईन काही वस्तू आणली ना. मेन म्हणजे शूज वगैरे कसं मापात बसले पाहिजे. पण मग बघूया म्हटलं कसं निघतं. तर या ठिकाणी बघा एक असं एक पाऊच निघालं आहे, हे पाकिट. आणि त्यामध्ये काय बघूया. तर इकडे सगळं त्यांनी ते शूजचं दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं. त्यानंतर हे स्टिकर निघालेले आहेत. आता हे लेस आहेत एक्स्ट्रा. आणि हे शू बॅग आहे.
ती पण मिळालेली आहे शूजबरोबर. आणि आता बघूया फायनली शूज कसे आपले निघणार आहेत. तर राज तर खूपच एक्साइट होता त्याच्या शूज येणार होते म्हणून, आणि खूप सुंदर असे निघालेले आहेत. पण आता मापात बसले पाहिजे, कारण आहे ना पहिल्यांदाच मागवले होते हे असे शूज वगैरे. आम्ही मागवत नाही कधी ऑनलाईन, पण ह्यावेळेस मागवलेले होते. आणि म्हटलं बघूया आता बसतात की नाही. मग आता बघा खूप छान दिसत होते. आणि इकडे बघा असं स्टाईल मारणं चाललं होतं राजचं. त्यानंतर त्याला बसले वगैरे व्यवस्थित, म्हणजे सॉक्स वगैरे घालून अगदी परफेक्ट बसणार होते. तर म्हटलं चला. तर आजचा असा काही दिवस गेलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आवडला असेल ना तर ते एक लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत